सिन्नरच्या नगर परिषद हद्दीतील माळेगाव MIDC औद्योगिक क्षेत्रात असलेल्या गट नंबर 918 आणि 916 जमिनीचं 1989 मध्ये भूसंपादन करण्यात आलं होतं। सदर गट नंबरमध्ये 2007-8 मध्ये मुकुंद लिमिटेड उद्योग समूहानं त्याचा 95 वर्षाचा करारनामा केला आणि त्यात काही छोटे छोटे प्लॉटिंग करण्यात आलं। याच प्लॉटिंगमधील एक प्लॉट मुस्तफा आदम यांनी खरेदी केला। मात्र सध्या या प्लॉटचं क्षेत्र कमी भरत असल्यानं त्यांनी प्लॉटमध्ये शेजारील शेतकरी काशीनाथ कचरू सांगळे आणि अशोक करू सांगळे यांच्या स्वतःच्या मालकीचा असलेला गट नंबर 905 मधून यात अतिक्रमण केल्याचा आरोप केला। मात्र मुस्तफा यांनी केलेल्या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नसून या जमिनीची जवळपास 4 वेळेस मोजणी झाली, त्यात कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण दाखवण्यात आलेलं नाही। मुस्तफा हा MIDC महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत स्लीपिंग पार्टनर म्हणून काम करत होता आणि त्यानेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून बळाचा वापर करत आम्हाला त्रास देत असल्याचा आरोप करू सांगळे यांच्या परिवाराने केला। प्रकार असा आहे, 4 मोजणे केले आम्ही। 4ही मोजणे आमची तिन्ही नकाशे अगदी कोणत्यांच्या अतिक्रमण असं तिन्ही नकाशा दाखवलेले आणि त्यांनी बळाचा वापर करून कुठंतरी आम्हाला अडचणीत आणून 2 वर्षापासून अशा फेऱ्या मारून सगळ्या गोष्टी करू राहिले। आता 23 तारखेला नोटीस देऊन आम्हाला अंधारात ठेवून 2 दिवस सुट्टीचे सोमवारी राज्याला आम्ही येतो म्हणून अशी आमच्यावर आलापत वाढवून तहसीलदार साहेबांनी असं सांगितलं का त्यांना भूमी अभिलेखाला तिथं बोलावलं आणि त्यांना सांगितलं यांच्या नकाशात फेरफार दिसत नाही तर तुम्ही स्वतः जाऊन समजुता करून बांधाची खुणा दाखवून द्या त्यांना। आत्ता एवढं सांगितलं। तसेच आम्हाला मिळालेली नोटीस ही सुट्टीच्या दिवशी मिळाली आणि या प्रकरणी निफाड प्रांताधिकारी यांनी दिलेला निकाल आम्हाला अद्याप मिळालेला नाही। असं असतानाही सदर नोटीसमध्ये ताबा घेण्याचे कळवण्यात आलंय, परंतु गट नंबर 905 हा आमच्या वडिलोपार्जित मालकीचा असून वहिवाटीप्रमाणे त्याच्या मोजण्या झाल्यात असंही यावेळी त्यांनी म्हटलं। आमच्या सांगळे परिवारानं विना तक्रारांनी कुठल्याही अटीशिवाय तब्बल 50 एकर जमीन माळेगाव औद्योगिक संपदामध्ये संपादन करून दिली, त्यामुळे आम्ही प्रकल्प बाधित आहोत। प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आणि समस्या हे MIDCचे अधिकारी मुस्तफा तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून धमकी देणं, त्रास देणं, शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हे दाखल करू अशा वारंवार धमक्या देतात। आमच्या सांगळे परिवारातील कोणत्याही सदस्यांचे काही बरे वाईट झाल्यास त्या सर्वस्वी मुस्तफा आदम आणि औद्योगिक वसाहतीचे सर्वेयर मनोज माळवेकर त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी राहतील असा इशारा देखील सांगळे परिवाराने दिला। आज दुपारी 3 वाजता मला शिपाई याचा तहसीलचा त्यांनी नोटीस घरी आणून दिली, माझी सही घेतली। मला कोणतीही कल्पना नाही या गोष्टीची। परवा 15 तारखेला आमचा प्रांतापुढं तारीख होती, त्या तारखेमध्ये आम्हाला जो नकाशा दिला तो 0 अतिक्रमणाचा सांगितला त्यांनी माझ्यासमोर आणि त्याच्यानंतर 21 तारखेला त्यांनी ह्या नोटीस काढली। 23 तारखेला मला आणून दिली। शनिवार रविवार सुट्टी असताना त्यांनी कशी पाठवली याची मला जाणीव नाही। कोणत्याही गोष्टी मला न काही परिचित करता नोटीस आली, माझ्या भावाला आली, मला आली। अशोक करू सांगळे, राहणार मुक्काम पोस्ट माळेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। माझी 905 नंबरमध्ये जमीन आहे। भूमी अभिलेखनं त्यांनी नकाशा बनवला, प्रांतापुढं तारीख होती तर त्या दुसऱ्या नकाशामध्ये फेरफार आहे आणि आम्हाला पुढची कल्पना नसताना आज दुपारा नोटीस आलं काय उद्या सुट्टीचा दिवस आला, आम्ही काय करायचं? सुट्टीच्या म्हणजे नकाशात फेरफार वाटते ना आणि आम्ही सुट्टी दिवस आला ना, आम्हाला सवलत नाही ना, म्हणजे काय करायचं एवढं? रविवार उद्या सुट्टी आली, शनिवार दुपाराच आम्हाला नोटीस मिळाली तर कलेक्टर साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी यांनी चौकशी करावी, शहानिशा करावं, याच्यात न्याय मिळू द्या आम्हाला। त्यामुळे आता यामधून वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन पीडितांना न्याय मिळणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।